दरम्यान इगतपुरी तालुक्यातील दरेवाडीमधील महिलांना घोटभर पाण्यासाठी कसरत करावी लागते। भाम धरणावरून पाणी भरून डोंगर दऱ्या चढून खडकाळ पायवाटेने जावं लागतंय। गावातील विहिरींचं पाणी आटल्यानं महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। जंगलातून येताना जाताना वन्य प्राण्यांची भीती असल्यानं आपला जीव धोक्यात घालून घोटभर पाण्यासाठी या महिला वणवण करतात। शाळेत आल्यावर पाणी भरते। किती किलोमीटर लांब येते? 4 किलोमीटर लांब येते। तू आई बरोबर येते, मग इकडे जनावर वगैरे इथं तुला भीती नाही वाटत? वाटते तरी तू पाणी भरायला येते। मग तुझ्या बरोबर कोण कोण येतं? सगळे कुठे गाव येतं? नाही, मग अर्धे नाही येत असं। आमची पाण्याची काय लई परिस्थिती आहे। लहान लहान मुलं घेऊन यायला लागतं। एवढं किती किलोमीटर लांब यावं लागत? 2-4 किलोमीटर यायला लागत। इथलं जे विहिरीचं पाणी आहे तुम्हाला वरती गावात यायचं, ते पाणी आता नाही ना, विहीर आटल्यामुळं पाणीच येत नाही। मग तुम्ही डोंगर दऱ्यात नाही येतात? डोंगर दर दिवस खाली उतरायचं, वर यंगायचा। मग तुम्हाला जनावरांचं भेव नाही वाटत का? जनावरांचा खूप भेव वाटू राहिला। जनावर दर दिवस आणि संध्याकाळची रात्री सगळे दिवस फिरत। इगतपुरी तालुका हा पावसाचा माहेरघर समजला जातं आणि याच पावसाच्या माहेरघरी आता जे आहे त्या पाणी टंचाईच्या भीषण झळा जाणवू लागलेल्या आहेत। आता आपण आहोत दरेवाडी येथील परिसरात, जे काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीत येतं। या गावातील ज्या महिला आहेत त्यांना आपल्या लहान लेकरांचं 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करत दऱ्या खोऱ्यातनं आपल्या डोक्यावर अनवाणी पायाने हांडे घेऊन इथे पाणी भरायला यायला लागलं। तसं जर पाहिलं तर येथे एक विहीर सुद्धा दिलेली आहे। हे जे गाव आहे ते भाम धरण प्रकल्प अंतर्गत जे प्रस्थापित गाव आहे ते आहे आणि या गावात जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी, ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचं पाणी पूर्णपणे हे जे आहे ते आटलेलं आहे आणि याच अनुषंगाने ज्या विहिरीनं गावात पाणी पोहोचवलं जातं त्या विहिरीतलं पाणी आटलेलं असून पूर्णतः ते आता गढूळ झालेलं आहे। त्यामुळे येथील ज्या महिलांना आहे ते 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करत दऱ्या खोऱ्यातनं त्या भाम धरणावर पाणी भरण्यासाठी यावं लागत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, भाम धरण, इगतपुरी।